हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज ना सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त असे पोहे बनवलेले होते आणि बाहेर ना ढगाळ वातावरण होतं, थंडीची चाहूल लागली का असं गार वातावरण होतं। तर लेकरांचं असं घरात असं नको वाटत होतं, त्यांना केव्हा बाहेर जाईन, पण बाहेर थंड वारा सुटला होता, आभाळ आलेलं होतं, असं वाटत होतं आत्ता पाऊस येईल। त्यानंतर माझा भाऊ बसलेला आहे मोबाईल बघत, त्याचा व्हिडिओ काढते तर लपून बघ इकडून पलीकडे सरकतो। त्यानंतर सकाळ सकाळ मस्त असं पोहे बनवले, सगळ्यांचा नाश्ता। त्यानंतर आज घरी जायचं होतं, त्यामुळे आज स्वयंपाक काय एवढा नव्हता, त्यामुळे मला पोहे देत होती आणि तिला चहा गरम होती। पोहे आणि चहा छान लागतो, पण मला काय चहा आणि पोहे आवडत, एक तर चहा प्यायचा किंवा मग पोहे खायचं। तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा। तिला आवडतं पोहे आणि चहा दोन्ही एकत्र खायला। तर त्यानंतर आज फ्रेश आंघोळ वगैरे झालेली होती, तर आता म्हणलं कामं पटपट करून घ्यावं, म्हणजे पटकन जायला होईल। मग सगळ्यांनी कामं वाटून घेतली, तर ती करीत होती भाकरी आणि मी म्हणलं आता पटकन झाडून घ्यावा, सगळं घर वगैरे झाडून घेतलं। आणि त्यानंतर मग मोठी बहीण फरची पुसून काढणार होती, ती म्हणली फरची पुसते। मग मी सगळं घर झाडून काढलं पूर्ण, असं लेकरं असली का सगळीकडं पसारा वगैरे होता, सगळा पसारा आवरून घेतला। आज घर कसं शांत शांत होईल आम्ही गेल्यानंतर। तर त्यानंतर मग मी आता झाडून घेते आणि लेकरांना चाललं होतं मला आंघोळ्या वगैरे घाल जायचे, तर किती वाजता जायचे। तर त्यानंतर मग आता म्हटलं पहिली बॅग भरून घ्यावा, पिऊला सिद्धीला आंघोळ घातली आणि त्यानंतर मग पहिला चार्जर भरला, काही विसरलं तरी चालेल, मग पहिला चार्जर बॅगेत टाकून घेतला, कारण तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे। त्यानंतर म्हणतात आले की माहेरी गेलं का आपली बॅग त्याच जागेवर असते, म्हणजे 2 दिवस झाले बॅग त्याच जागेवरती आहे आणि बारकी बहीण आली तिचीसुद्धा त्याच कोपऱ्यात आहे। तर त्यानंतर मग पिहूला मी तेल लावते आणि सिद्धे चाललो तर मला पटकनी तेल लाव, मला मावशी डोकं विचारीन। मी जर इकडे आले ना तर त्यांचं फक्त तेल लावायचं, आंघोळ करायचं, बाकीचा मेकअप वगैरे माझी बारकी बहीण करते, तू काय चांगला करीत नाही। दररोज मीच त्यांचं डोकं वगैरे विचारते आणि आज बघा कशी करते, पटकनी लाव मला। जा ग मावशांकडे सुई नाही का ग? मावशी असावी एक तरी अशी दाखऱ्यावाली, बाकीच्या नको। काय ग? सुई नाही काय गुंडे लावायला? नाही मोठी सुई आहे, त्याच्यात नाही ना जायची। आजीच्या स्वेटरचं बटन शिवून दिलं, सुई बसन करण्यास वाटत होती पण बसली, शिवून दिलं बटन। आजी बटन दे बसून, लांब फेका बर काय झालं। आज जायचे घरी, त्यामुळे त्यांचं शेवटचं फटांगड उडून जावं मामाचं, रावणे ना पेटवतील ना। किती खोकी वाटून घेतल्यात का? 4 चौघांना 4 आहे काय? जप हे कर, तुला नाही उडवायचं का ग? नाही इजत, नाही इजत, लाव 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 त्या पिंगऱ्यांना। आता या कोणते आता या अशा पिंग 3 का रे? रात्र आहे का? जायचे ना आता आपल्या घरी, जा ग मामा उडवायचे ना, जा। त्यांचं कसलं टेन्शन चाललंय का बघा, कसं एक नंबर शांत शांत, लय भीती वाटत ती सरसर करीत जायचं, पुन्हा उडवायची त्याला हवंच ना। खाली तर खाली 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 हवीने उडत येत ते दिदू। तर यांनी निर्धार केलाच होता की सगळं फटाकं वाजवायचं, जायचंच मामाचं, सगळं संपवायचं, काहीही ठेवायचं नाही तिथं। बघा चालले यांचं वाजवायचं। आल्या 3 दिवस झाल्या, 3रा दिवस उगलाय, 3 दिवस झाली एवढं मनसोक्त फटाकं वाजवलेत त्यांनी, काय सांगायलाच नको। त्यानंतर मग आत्या आल्या त्यांच्या घरी येऊन, त्यानंतर त्यांनी आम्हाला लसूण लावायला नेलं,
तर इथं बघा एक वाफा लावलाय, पहिल्यांदा 4 वाफा लावले ते सुद्धा उगात्यात बघू शकतात. लसूण लावून झालाय आमचा, थोडाच राहिला लावायचा. तर त्यानंतर दरवर्षी आई होती तर आई संग आम्ही लसूण लावायचं. मी दरवेळेस दिवाळीला आले ना तर आईचं लसूण आणि गोट लावायचं एवढंच काम चालू असायचं. दिवसभर लसूण किंवा गोट लावायचं लसूण, त्यानंतर मग संध्याकाळी दिवाळी करायचा एवढं काम होतं. प्रत्येक वेळेस आलं का काही ना काही दिवाळीमध्ये काही ते करायचे, तुझ्या हातचं चांगलं होतं. तर त्यानंतर मग मध्ये काही शूट केलंच नाही, कारण की आम्ही शॉपिंग करायला गेले होते पोरांसाठी कपडे वगैरे, आमच्यासाठी साड्या, कारण की खूप गर्दी होती त्यामुळे शूटच झालं नाही. निघताना पण नाही, येताना पण नाही, त्या दुकानात पण नाही. आता आम्ही आलोय, अण्णा आणि मीच गेलते आम्ही दोघंजणं. तर बघा कशी बॅगा घेऊन चालल्यात, यांच्या कपडे आणल्यात. तर तोपर्यंत यांनी बाकीचे सर्व कामं करून घेतली. मी गेले त्यावेळेस कपडे फरची वगैरे सगळं काही राहिलेलं होतं. त्यानंतर बघा तिघींना कपडे आणल्यात मी, एकसारखीच आणल्यात. म्हणलं तिघींना पण नको राडा असं, मला ह्यो ड्रेस पाहिजे किंवा भांडणं होतं, त्यामुळे तिघींना 3 सारखे ड्रेस आणले, फक्त कलर चेंज आणला आहे. तर असं चाललं आता कोणाला कोणता ड्रेस येईल, कारण सिद्धीला हे दोघींना ड्रेस आहे पण सिद्धीला मापाला बसत नाही, त्यामुळे थोडासा मोठाच आणला आहे. बघा हा सिद्धीला घातला आहे, त्यानंतर हा घातला, त्यानंतर म्हणून तिला तो नको, मग हिला दिला समृद्धीला, मग चेंज केला ड्रेस. ते बघा कसला ड्रेस आहे ते नक्की सांगा कमेंट करून. पोरांनाच घेऊन जायचं होतं शॉपिंग करायला, पण काय झालं की पावसाने वातावरण होतं त्यामुळे मग काही घराच्या बाहेर गेलोच नाही. मग मीच गेले आणि तिघींना घेऊन आले. त्यानंतर आम्हाला तिघींना 3 साड्या, ते बघा अशा पद्धतीने दक्षिणेला आणलेली आहे. आणि ह्यांचं ही चॉकलेटी कलरची, माझी फेवरेट गुलाबी, मला असल्या कलरची साडी पाहिजे नव्हती, ती मला भेटली. का पाठीमागच्या वेळेस गेले होते त्यावेळेस मला भेटली नाही. त्यानंतर तिघांनी पिऊन होती, मला नाही घालायचं ड्रेस कारण की तिला हाताने घालता येत नव्हता, पण तिला म्हणलं घाल, तिघींचं फोटो काढू, एक आठवण म्हणून राहते. तर बघा मग तर कपडे थोडे चेंज केले, त्यानंतर मग चहा वगैरे पिलो. मग आता बाय बाय करीतोय तिला. आता अन्नाच्या डोक्यावर बसायचे गे चौघं राहिल्यात होय रे, कुठं थांबायचे. चल ग ये मग, ओके आलं त्याला भाकर टाक ना, गेलं हा ना, प्रत्येक माणसा बरोबर ना. ए तिथे चल ग, मग तुम्ही ते काय येणार का अण्णा संग होय का, ते काय येतील का. पिऊ चल, नाही तर बाय चल पिऊ, पिऊ चल. बाहेर फ्रेश दिसते, चांगलं वाटत. काय दीदीचं तिन्ही चांगलं वाटत ड्रेस, कारण का नाव ठेवतात मी आणल्यात म्हणून. बसली चल. सिद्धी आणि समृद्धी गेल्यात अण्णाच्या गाडीवरती, कारण की तेव्हा शेतामध्ये घर असल्याने वावरातूनच रस्ता आहे, त्यामुळे मग आत्याच्या घरापर्यंत जायचं होतं आम्हाला चलत, कारण की आत्याचा मुलगा आम्हाला सोडायला येणार होतं. त्याच्यावरच आम्हाला शॉपिंग करायला जायचं होतं, पण त्याचं दुसरंच काम आलं त्यामुळे तो तिकडे गेला. मग आम्हाला सोडवायला आता वाजले 5 असं वाटत होतं की घरी केव्हा जाऊ, कारण की आज लवकर दिवस मावळत असतो. त्यानंतर पिऊ चालली आहे. पिऊला म्हणलं तुला हाताने बसता यायचं, ती कारण 3 जणं गेली असती पण पिऊला हाताने नसतं बसता आलं. त्यानंतर मग आत्याच्या घरी थांबलो आहे आम्ही. तर वाटेतच आत्याचं घर आहे, 5 मिनिटातच तिथं पहिला स्टॉप असतो. घरी जाताना ना अण्णाकडं त्यावेळेस पहिलं आत्याचं घर लागतं. मग इथं बघ कशा बसल्यात, आम्ही गप्पा मारीत बसलो. त्यानंतर मग आत्याचा मुलगा आला, मग त्यांनी आम्हाला घरी सोडलं. ते बघ असं हिरवंगार परिसर, नदी वगैरे आहे. तर चला मग आता पुन्हा कधी भेटू आता एकत्र, कारण की दिवाळी किंवा जत्रा वगैरे असतं तर तिघी एकमेकींना भेटत असतो. एरवी कधी कोणी कोणाकडे जात नाही आहे. चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. कामिनी